बिहारचा बांकीपूर विधानसभा मतदारसंघ मागच्या 30 वर्षांपासून भाजपचा सर्वात मोठा बालेकिल्ला। इथे 1995 पासून भाजपचा पराभव झाला नव्हता असं म्हणलं जायचं। या मतदारसंघात भाजपच्या तिकिटावर दगड जरी निवडणूक लढला तरी भाजपचा पराभव होऊ शकत नाही। पण आता याच मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव झालाय। बांकीपूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांनी दणदणीत विजय मिळवलाय। बांकीपूरची पोटनिवडणूक देशभरात चर्चेत आली होती, कारण हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचा पारंपरिक मतदारसंघ। या मतदारसंघातून नितीन नबीन सलग 4 वेळा निवडून आले आहेत। गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत नितीन नबीन यांचा इथून तब्बल 52,000 मतांच्या फरकाने विजय झाला होता। मात्र ते राज्यसभेवर गेल्यानंतर त्यांच्या जागेवर पोटनिवडणूक झाली। यावेळी प्रशांत किशोर यांनी इथून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आपल्या पहिल्याच निवडणुकीत प्रचंड मोठा विजय मिळवला। भाजपचा सर्वात मोठा बालेकिल्ला प्रशांत किशोर यांनी उद्ध्वस्त केला। पण हे नक्की घडलं कसं? बांकीपूर सारख्या विधानसभा मतदारसंघात भाजपचा पराभव कशामुळे झाला? प्रशांत किशोर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात एवढा मोठा विजय कसा मिळवला, समजून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। तर सुरुवातीला बांकीपूर विधानसभेचा निकाल नक्की काय लागला ते सांगतो। बांकीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 30 जुलैला मतदान झालं। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार या मतदारसंघात फक्त 34.30% एवढंच मतदान झालं। गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बांकीपूर इथे 41% मतदान झालं होतं। म्हणजेच यावेळी मतदानाची टक्केवारी 60%नी घसरली। सहसा मतदान जर कमी झालं तर सत्तेवर असलेलाच पक्ष निवडून येतो असं म्हणलं जातं। त्यामुळे यावेळी सुद्धा भाजप या जागेवर निवडून येईल असे अंदाज बांधले जात होते। मात्र मतदानानंतर जे एक्झिट पोलचे आकडे समोर आले त्यात वेगळंच चित्र दिसलं। बहुतेक एक्झिट पोल्सनं प्रशांत किशोर ही निवडणूक जिंकतील असा दावा केला। आज 3 ऑगस्टला निवडणुकीचा निकाल लागला आणि एक्झिट पोल्सचे अंदाज तंतोतंत खरे ठरले। बांकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांचा 16,000 पेक्षा जास्त मतांनी मोठा विजय झाला। या निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या समोर भाजपच्या नीरज कुमार यांचं आव्हान होतं, तर आरजेडी कडून रेखा कुमारी निवडणुकीच्या मैदानात होत्या। 27 फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर प्रशांत किशोर यांना 55,780 मतं मिळाली, तर नीरज कुमार यांना 38,893 मतं मिळाली आहेत। तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या रेखा कुमारी यांच्या खात्यात 12,461 मतं आली आहेत। म्हणजेच प्रशांत किशोर यांनी 16,887 मतांची निर्णायक आघाडी घेतली। आता मतमोजणीच्या अवघ्या 4 फेऱ्या शिल्लक राहिल्यामुळे प्रशांत किशोर यांचा विजय निश्चित आहे। थोडक्यात भाजपचा आपल्याच बालेकिल्ल्यात दारुण पराभव झालाय। भाजपच्या दृष्टीनं हा पराभव फार मोठा आहे, कारण फक्त 8 महिन्यांपूर्वी भाजप जेडीयू युतीनं बिहार विधानसभा निवडणूक एकतर्फी जिंकली होती। त्या निवडणुकीत पीकेंच्या जनसुराज पक्षाला आपलं खातंही उघडता आलं नव्हतं। जनसुराजच्या 238 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती, पण त्यापैकी तब्बल 236 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं। निवडणुकीच्या आधी विजयाचा दावा करणाऱ्या प्रशांत किशोर यांच्यासाठी हा मोठा धक्का होता। त्या पराभवानंतर पीकेंचं राजकारण संपलं असं बोललं जात होतं, पण आता प्रशांत किशोर यांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरून भाजपचा पराभव केला। महत्त्वाचं म्हणजे दिल्लीच्या जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनानंतरची ही पहिली निवडणूक होती। शिवाय नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या सम्राट चौधरी यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। ही निवडणूक त्यांच्या नेतृत्वाची परीक्षा पाहणारी होती। मात्र आता इथे भाजपचा पराभव झाल्यानं चौधरींच्या नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित व्हायला लागलेत। पण हे घडलं कसं? भाजपचा आपल्याच बालेकिल्ल्यात एवढा मोठा पराभव कसा झाला, यामागची कारणं नेमकी काय आहेत ते समजून घेऊ। तर भाजपच्या पराभवामागचं पहिलं कारण म्हणजे उमेदवारीवरून झालेला घोळ। या निवडणुकीत भाजपकडून नीरज कुमार मैदानात होते, पण सुरुवातीला पक्षानं त्यांना उमेदवारी दिली नव्हती। भाजपला ऐनवेळी आपला उमेदवार बदलावा लागला, ज्यामुळे सगळी समीकरणं बदलली। झालं असं की प्रशांत किशोर यांनी बांकीपूर इथून आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपनं अभिषेक कुमार सिन्हा उर्फ बंटी यांना उमेदवारी दिली होती। अभिषेक सिन्हा हे नितीन नबीन यांच्या सर्वात विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानले जातात। नितीन नबीन यांच्यासाठी निवडणुकीची रणनीती आखणं, बूथ मॅनेज करणं, कार्यकर्त्यांशी समन्वय साधणं ही सगळी कामं अभिषेक सिन्हाच करतात। महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मागे भाजपची मोठी यंत्रणा काम करते। त्यामुळे प्रशांत किशोर यांना त्यांचा पराभव करणं जड जाईल असं बोललं जात होतं। पण इथेच मोठा ट्विस्ट आला। उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या पुढच्याच दिवशी अभिषेक सिन्हा यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यांनी यामागे
कौटुंबिक कारण असल्याचं सांगितलं, पण यामागचं खरं कारण वेगळं असल्याचं म्हणलं जातंय. सूत्रांच्या माहितीनुसार अभिषेक सिन्हा यांच्या उमेदवारी अर्जात कुटुंब आणि शिक्षणाशी संबंधित माहितीमध्ये विसंगती आढळली होती. यामुळे त्यांची उमेदवारी रद्द होऊ शकते अशी भीती भाजपला होती. यामुळे भाजपनेच त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला. त्यानंतर पक्षानं त्यांच्या जागी नीरज कुमार यांना उमेदवारी दिली. आता नीरज कुमार सुद्धा नितीन नवीन यांच्या जवळचे मानले जातात. मात्र सामान्य मतदारांमध्ये जी लोकप्रियता प्रशांत किशोर यांची आहे किंवा जो राजकीय अनुभव अभिषेक कुमार सिन्हा यांना आहे, त्या तोडीचे उमेदवार ते नाहीत. आता हेच या निवडणुकीत भाजपला महागात पडल्याचं म्हणलं जातंय. प्रशांत किशोर यांनी हाच मुद्दा पकडून भाजपला निवडणुकीत घेरलं. भाजपचा उमेदवार निवडणुकीआधी मैदान सोडून पळाल्याचा दावा प्रशांत किशोर यांनी केला. यानंतर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भाजपनं आपल्या स्टार प्रचारकांची सगळी फौज मैदानात उतरवली. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी स्वतः प्रचाराची धुरा सांभाळली. ते मागच्या अनेक दिवसांपासून बांकीपूर इथे तळ ठोकून होते. त्यांच्याशिवाय मुख्यमंत्री सम्राट चौधरी, माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या ठिकाणी प्रचार केला. एवढंच नाही तर भाजपनं बिहारच्या आपल्या अनेक मंत्र्यांना आणि आमदारांना प्रचारात उतरवलं. पण इथे भाजपच्या विरुद्ध गेलेली गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक लढवत असलेले उमेदवार नीरज कुमार हे भाजपच्या प्रचाराचा मुख्य चेहरा नव्हतेच. भाजपनं पंतप्रधान मोदींच्या नावावर, मुख्यमंत्री सम्राट चौधरींच्या नावावर मतं मागितली, पण हे मतदारांना फारसं अपील झालं नाही. कारण त्यांच्या समोर प्रशांत किशोर यांच्यासारखा प्रचंड लोकप्रिय पर्याय होता. बहुसंख्य मतदारांनी प्रशांत किशोर विरुद्ध नीरज कुमार हा फरक पाहिला आणि आपलं मत पीकेंना दिलं असं आता म्हणलं जातंय. इथे जर भाजपनं सुरुवातीला उमेदवारीवरून गोळ घातला नसता तर आज चित्र वेगळं राहू शकलं असतं, अशी चर्चा आहे. भाजपच्या पराभवामागचं दुसरं कारण म्हणजे बांकीपूरची जातीय समीकरण. मुळात बांकीपूरची जागा ही पारंपरिकरित्या कायस्थ बहुल मानली जाते. या समाजाच्या मतदारांची संख्या इथे 70,000च्या आसपास आहे. नितीन नवीन हे स्वतः कायस्थ आहेत, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा या जागेवर सुरुवातीपासून होल्ड राहिलाय. कायस्थांशिवाय इथे भूमिहार, ब्राह्मण आणि राजपूत मतदारांची संख्या ही लक्षणीय आहे. इथे सवर्ण जातींचे मतदार एकूण लोकसंख्येत 40% जास्त आहेत. एकंदरीतच सवर्ण मतदार या मतदारसंघात नेहमी निर्णायक भूमिका बजावतात. हेच कारण आहे की भाजपचा इथे 1995 पासून पराभव झाला नव्हता. आताही या निवडणुकीत भाजपनं ज्या नीरज कुमार यांना उमेदवारी दिली ते कायस्थ आहेत, मात्र यावेळी त्यांचा पराभव झाला. आता ही समीकरणं फेल कशी केली तर यावेळी भाजपला आव्हान देत असलेले प्रशांत किशोर हे स्वतः ब्राह्मण समाजातून येतात. खरं तर पीकेंनी आजपर्यंत तरी स्वतःला जातीच्या राजकारणापासून लांब ठेवलंय. मात्र असं असलं तरी ते सवर्ण मतदारांमध्ये सुरुवातीपासूनच लोकप्रिय राहिलेत आणि नेमका हाच मतदार भाजपचा पारंपरिक मतदार मानला जातो. महत्वाचं म्हणजे बांकीपूर मतदारसंघ हा बिहारची राजधानी पाटणाच्या अगदी मध्यवर्ती भागात येतो. थोडक्यात हा 100% शहरी मतदारसंघ आहे. बिहारच्या शहरी मतदारांमध्ये भाजप सुरुवातीपासून मजबूत राहिलाय, पण प्रशांत किशोर सुद्धा शहरी मतदारांमध्ये तेवढेच लोकप्रिय आहेत. या निवडणुकीत बहुसंख्य सवर्ण मतदारांनी प्रशांत किशोरांना वोट केल्याचं म्हणलं जातंय. थोडक्यात झालं काय तर ज्या जातीय समीकरणांमुळे भाजप इतक्या वर्षांपासून या मतदारसंघात जिंकत होता त्यालाच प्रशांत किशोर यांनी सुरुंग लावला. हेच कारण आहे की भाजपचा इथे एवढा मोठा पराभव झाला. भाजपच्या बांकीपूर इथल्या पराभवामागचं तिसरं कारण म्हणजे युवा मतदारांची नाराजी. मुळात कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्लीबाहेर ज्या राज्यांमध्ये सर्वाधिक प्रतिसाद मिळाला, बिहार हे त्यापैकी एक होतं. बिहारच्या पटना, जहानाबाद, दरभंगा आणि कटिहार यांसारख्या शहरांमध्ये सीजेपीच्या आवाहनानंतर विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलनं केली. पटनामध्ये सीजेपीने आयोजित केलेला बंद आणि निदर्शनांना स्थानिक तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या आंदोलनाचा परिणाम बांकीपूर पोटनिवडणुकीत झाल्याचं क्लिअर आहे. सुरुवातीला भाजप ही जागा सहज जिंकेल असं बोललं जात होतं. प्रशांत किशोर यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतरही भाजपचं पारडं जड मानलं जात होतं. पण सीजेपीचं आंदोलन आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे वातावरण बदललं. बांकीपूर मतदारसंघाचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे इथला तरुण मतदार. बांकीपूरमध्ये अनेक कॉलेजेस, विद्यापीठं, कोचिंग क्लासेस आणि हॉस्टेल्स आहेत. पटना युनिव्हर्सिटी, पटना NIT, BN कॉलेज, पटना सायन्स कॉलेज, चाणक्य नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आणि बिहारमधले अनेक प्रमुख कोचिंग सेंटर्स याच मतदारसंघात आहेत. या मतदारसंघातल्या एकूण 3.79 लाख मतदारांपैकी 1/3 म्हणजेच 1.20 ते 1.35 लाख मतदार 18 ते 29 वयोगटातले आहेत. हा जेनझी मतदार या निवडणुकीत गेम चेंजर ठरल्याचं बोललं जाते. सीजेपीच्या आंदोलनामुळे हा तरुण वर्ग राजकीयदृष्ट्या अधिक सक्रिय झाला.
आंदोलनामुळे शिक्षण आणि रोजगाराचे मुद्दे निवडणुकीच्या केंद्रस्थानी आले। त्यात सीजेपीचं आंदोलन हे देशाच्या युवा पिढीने उभं केलं होतं आणि या पिढीमध्ये प्रशांत किशोर यांची लोकप्रियता मोठी आहे। बिहारमधल्या तरुणांचा सर्वात मोठा मुद्दा आहे तो म्हणजे बेरोजगारी आणि स्थलांतर। प्रशांत किशोर आपल्या सभांमध्ये या मुद्द्यावरून थेट सरकारला प्रश्न विचारतात। यामुळे अनेक तरुण त्यांच्याशी सहज कनेक्ट होतात। महत्त्वाचं म्हणजे प्रशांत किशोर हे जातीवर आधारित राजकारण सोडून शिक्षण, आरोग्य, रोजगार अशा मुद्द्यांवर बोलतात। त्यामुळे शहरातल्या सुशिक्षित तरुणांमध्येही त्यांची लोकप्रियता चांगली आहे। एकूणच काय तर समाजाचा जो वर्ग भाजपवर सर्वाधिक नाराज होता त्याच वर्गात प्रशांत किशोर लोकप्रिय होते। निवडणुकीत याचा फटका भाजपला बसल्याचा आणि यामुळे प्रशांत किशोर यांचा विजय झाल्याचा आता बोललं जात आहे। बांकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांचा विजय होणं ही घटना फार मोठी आहे। महत्त्वाचं म्हणजे जिथे 30 वर्षांपासून भाजप सातत्याने निवडून येत होता तिथे पक्षाचा दारुण पराभव झालाय। एवढंच नाही तर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची पारंपरिक जागा असल्यामुळे हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागणार आहे। तुम्हाला भाजपच्या पराभवाबद्दल नेमकं काय वाटतं? पीकेंच्या विजयाबद्दल काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।